बाब क्रमांक 421 ते 423 पृष्ठ क्रमांक 295 महिला बाल कल्याणच्या विषयासंबंधात सुरुवातीला मी अनाथ आणि निराधारांसाठी व्यावसायिक शुल्कामध्ये 100% सवलतीचा जो निर्णय घेतला त्याबद्दल मी मनपूर्वक अभिनंदन करतो। पण सभापती महोदय, एक अत्यंत गंभीर गोष्ट या निमित्ताने मला सुचवायची पण आहे। आपल्या राज्यामध्ये 425 बालगृह आहे, अनाथालय जे राज्य सरकार आणि स्वयंसेवी संस्था चालवतात। त्यामध्ये 27,685 जागा आहेत आणि प्रत्यक्षात मात्र तिथे 12,142 मुलं राहतात। सभापती महोदय, हे मिसमॅच काय समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्या आधारावर माझी मागणी आहे। एवढी संख्या जेव्हा एखाद्या अनाथालयामध्ये असते आणि आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की 18 वर्षानंतर बालगृहातनं मुलांना बाहेर काढण्यात येतं, पण एवढी संख्या असलेल्या बालगृहातनं जेव्हा मुलं वर्षानुवर्ष बाहेर पडतात तेव्हा 18 ते 21 या वयोगटामध्ये जेव्हा मुलगा जातो तेव्हा त्यासाठी जी योजना आहे त्याला अनुरक्षण गृह असं म्हणतात। पण सभापती महोदय, सभागृहाला आणि महाराष्ट्राला ऐकून आश्चर्य वाटेल की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दरवर्षी माझ्या एवढ्या लेकी बाहेर पडतात, पण अनुरक्षण गृह आहे फक्त एक। आणि कालच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सरकारला काही गोष्टी सुचवल्या आहेत, त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे असा हा विषय आहे। केवळ एक अनुरक्षण गृह आणि तेही नाशिकला की ज्याची कॅपॅसिटी 100 आहे, पण तिथे फक्त 14 मुली आहे। आपण हे समजून घेतलं पाहिजे की प्रत्येक अनाथालयातनं जेव्हा मुलगी बाहेर पडते ती काही नाशिकला येऊ शकत नाही। त्यामुळे मी मागणी करतो की विभाग स्तरावर कमीत कमी लेकींसाठी, आमच्या मुलींसाठी तरी अनुरक्षण गृह असावं। नंबर 2, ज्याचा उल्लेख न्यायालयाने काल केला की केवळ 4,000 रुपये मासिक अनुदान बालगृहातनं बाहेर पडलेल्या 18 वर्षावरच्या अनाथांसाठी मिळते आणि हे 4,000 रुपये केंद्र सरकार देतं, याच्यात राज्य सरकारचा एकही रुपया नाही। खंडपीठाने सुद्धा याचा उल्लेख केला आहे आणि मी याची मागणी कित्येक दिवसापासून करतोय की याच्यामध्ये वाढ करून पूर्ण 10,000 रुपयाची योजना सरकारने केली पाहिजे। 1% आरक्षण सरकारने दिलं आणि मी मनपूर्वक सरकारचं अभिनंदन करेल की 862 अनाथ मुलं, सचिन भाऊ, आज 1% आरक्षणामुळे प्रशासनामध्ये लागलीत। इतका संवेदनशील निर्णय झाला, पूर्ण शिक्षण माफीचा संवेदनशील निर्णय झाला आणि या मागणीमध्ये एक संवेदनशील निर्णय झाला तो व्यावसायिक शिक्षणाचा। पण जोपर्यंत अनुरक्षण गृह होणार नाही तोपर्यंत माझ्या अशा प्रकारच्या लेकींना पूर्ण आधार मिळणार नाही। त्यामुळे विभाग स्तरावर तरी अशा प्रकारच्या मुलींसाठीच्या अनुरक्षण गृहाची योजना सरकारने केली पाहिजे अशी मी मागणी करतो।